वर्ल्ड किचनमध्ये आज बनणार आहे खाराबायली कर्नाटकी रेसिपी। आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे चिंचगुळाची चटणी, ओला नारळ, त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, ठेचलेला लसूण हा मी दाखवते आबडधोबड ठेचलाय, त्यानंतर मोहरी, लाल तिखट, हिंग आणि मीठ एवढं सामान लागणार आहे। खाराबायली म्हणजे ही डाळ। आता ही डाळ मी शिजवली, यात मी काय काय टाकलं आहे ते सांगते। 1 कप तुरीची डाळ, अर्धा कप चणा डाळ, अर्धा कप मूग डाळ, 2 चमचे मेथीचे दाणे, हळद, हिंग, तेल, मीठ टाकून मी ही डाळ कुकरला 4 शिट्या लावून शिजवून घेतले। आता आपण गॅस लावूया आणि आता आपलं तूप तापलं, त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे। त्यानंतर ही जी डाळ मी दाखवली ही खडीच ठेवतात, त्यामध्ये आता आपण गॅस कमी करून हिंग टाकूया, नंतर ठेचलेला लसूण आणि मग थोडीशी हिरवी मिरची, थोडं मिक्स करून घेऊया आणि मग त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता टाकतो आहे आणि लाल तिखट, आणि मग त्यामध्ये आपण ही खाराबायली डाळ ओतून घेणार आहोत। तर ही डाळ, याला अजिबात रवी लावायची नाही, ही एक विशिष्ट प्रकारची डाळ आहे, ऑथेंटिक डाळ आहे। यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, त्यानंतर चिंचगुळाची ही चटणी टाकून घेऊया। या डाळीला आपण छान मस्त उकळवून घेऊया। आता आपली डाळ अगदी व्यवस्थित उकळली, आपण एक बोल घेतला, त्यामध्ये ही डाळ काढली, त्यावर कोथिंबीर आणि ओला नारळ आपण टाकणार आहोत। ही डाळ शिळ्या पुरीबरोबरच खायला दिली जाते, त्यासोबत काकडी, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीरीचं सॅलड असतं, त्याला गिडी म्हणतात। तर ही कर्नाटकाची स्पेशल रेसिपी आहे। ही आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा। ही डाळ एकदा जरूर करून पहा, अत्यंत चविष्ट लागते आणि ही कर्नाटकी खाराबायली एन्जॉय